नमस्कार मित्रांनो, सीटीईटी मराठी पेडागॉजीचे जुलै 2024 मध्ये आलेले क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते? याचं उत्तर आहे 1 आणि 3. हे दोन्ही याचे उत्तर आहेत. तर पहिले आहे व्याकरण दृष्ट्या बरोबर किंवा चूक व्याकरण रचना ओळखण्यात, आणि दुसरा आहे भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जाणण्यास. हे दोन्ही याचे उत्तर आहेत. प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास, रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात. याचा कोणता लाभ होतो? याचं उत्तर आहे 2. उत्तम गतिबोधन क्षमता विकसित होते. मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा याचं उत्तर आहे 4. त्यांना प्रेरणा मिळते. मधून वरून नोटिफिकेशन येतात. शिक्षिका वर्गात सामूहिक चर्चा आणि सवंगड्यासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन करते. ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसे लक्ष देत नाही. ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? याचं उत्तर आहे 4. रचनात्मक. शिक्षक या नात्याने तुमच्या लक्षात येते की पाठातली भाषा ही विद्यार्थ्यासाठी कठीण आहे. तुम्ही भाषा सोपी करता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना अनुरूप आशयात बदल करता. तुमची ही कृती म्हणजे? याचं उत्तर आहे 2. माध्यमांतर. शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे. कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणीही अगदी आई वडील सुद्धा कधीही शाळेत गेले नव्हते. राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे? त्याचं उत्तर आहे 1. पहिल्या पिढीचा. शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धत करते? याचं उत्तर आहे 2. अधोगामी. जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला डॅडॅश म्हणतात. याचं उत्तर आहे 2. आत्मसात करणे. विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे, जोडीने किंवा गटातून. हे कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? याचे उत्तर आहे 1. संभाषणात्मक भाषा अध्यापन. प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे? याचं उत्तर आहे 4. वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना. शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थी ते विज्ञान आणि समाजविज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात. हे कशाचे उदाहरण आहे? याचं उत्तर आहे 3. अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा. तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसे हिंदी बोलतात. तुम्हीही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता. नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू शिकता. आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता. तुमची पहिली भाषा कोणती? याचं उत्तर आहे 2. हिंदी. शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री, रेनकोट, स्क्रू ड्रायव्हर यासारख्या वस्तू आणते. ती मुलांना 2-3 वाक्यात वस्तूचे वर्णन करण्यास सांगते. तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना तांत्रिकदृष्ट्या काय म्हणता येईल? याचे उत्तर आहे 4. रेलिया. वर्गात काळ ही संकल्पना शिकविण्यासाठी तुम्ही एकाच माणसाचा एक 15 वर्षापूर्वी काढलेला आणि एक नुकताच काढलेला फोटो वापरता. तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे नि मागचे दिसणे
याच्या त्याच्या सवयी यावर बोलतात. तुम्ही डॅश याचा वापर करता. याचं उत्तर आहे 3. शिक्षण शास्त्रीय व्याकरण. विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयास पाहिजे असे ज्ञान, कौशल्य आणि वर्तन याचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे. याचे उत्तर आहे 2. अध्ययन फलित. हा आपला शेवटचा प्रश्न होता. इथेच आपले 15 क्वेश्चन संपलेले आहेत. याचा आपल्याला येणाऱ्या CTET मध्ये खूप उपयोग होऊ शकते. तर तुम्ही हा व्हिडिओ 1-2 वेळेस रिपीट करू शकता.